भाजप आणि महायुतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून मते मागताना 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्यांच्या जाहीरनाम्यात जाहीरपणे आश्वासन दिले होते की जर ते सत्तेत आले तर ते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील। अशा घोषणा विविध जाहीर सभांमध्ये प्रमुख नेत्यांनी केल्या। पण 10 मार्च 2025 रोजी 2026चा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीरपणे सांगितले की राज्याची सध्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफी शक्य नाही आणि बँकांना कर्ज तात्काळ वसूल करण्याचे आदेश दिले आणि शेतकऱ्यांना 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची रक्कम परत करण्यास सांगितले। त्यामुळे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते ॲडव्होकेट वामन सटप यांनी पत्रकार परिषदेत केला आहे। भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट साहेब यांनी सत्तेत 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमची कर्जमाफी करू असं म्हटलं। जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचं शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या खुलं हे दिलं। जाहिराती जिथे जिथे जाहीर सभा झाल्या तिथेही जाहीर केलं। काल परत राधाकृष्ण विखे पाटलांनी पुनरुच्चार केला की आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आहे। पण पहिला अर्थसंकल्प मांडताना हे सरकार आल्यावर अजितदादा पवार राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सध्या राज्याची आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे कर्जमुक्ती शक्य नाही, शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कर्ज भरावे, बँकांनी तातडीने 31 मार्चपर्यंत वसूल करावे असं म्हणून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे। म्हणून सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो। यासाठी पत्रकार